राजकीय गुटातून। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे। आपल्या मागण्यांवरती जरांगे ठाम आहे। सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी, हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबत आणि राज्यभरातील मराठा समाजावरील दाखल झालेले गुन्हे परत घ्यावे या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू आहे। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे यांनी, पाहूया। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आपल्या मागण्यावरती ठाम असून मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे। माझ्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सोडणार नाही असा मनोज जरांगे पाटील यांनी इशारा दिला। दरम्यान आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ आज जालना आणि परभणी जिल्हा बंद आहेत। त्याच धर्तीवरती काल पुणे येथून मराठा आंदोलक जे ते मुंबईला गेलेले होते आणि त्यांची आज मुख्यमंत्र्यांशी बैठक होणार आहे असं देखील शंभूराज देसाई यांनी सांगितलं। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांची आजच्या उपोषणाचा आज 6वा दिवस आहे आणि त्यांची प्रकृती जी आहे परवा दिवशी खालवलेली होती, मात्र आज त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे आज काल झालेल्या ओबीसी मराठा वादावरती सरकारशी होणाऱ्या चर्चेवरती मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेतात हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, अंतरावली, सराटी, जालना। दरम्यान सकल मराठा समाजाकडून आज पुणे, जालना आणि परभणीत बंदची हाक देण्यात आली आहे। सरकारने जरांगेंच्या उपोषणाची दखल घ्यावी आणि मागण्या मान्य कराव्या यासाठी सकल मराठा समाजाने बंद पुकारलाय। जालन्यातील मुख्य बाजारपेठ भाजी मार्केटमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलाय। परभणीतही आज सकाळपासून बाजारात शुकशुकाट दिसतोय। अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवली आहेत, तर पुण्यात मराठा समाजाच्या बंदला संमिश्र प्रतिसाद दिसून येतोय। या तीनही जिल्ह्यांची दृश्य आपण पाहतोय। पुणे, जालना, परभणीमध्ये आज सकल मराठा समाजाकडून बंदची हाक देण्यात आली आहे आणि त्यामुळे रस्त्यांवरती शुकशुकाट पसरलाय।